नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। पीक विमा परताव्याचा मार्ग मोकळा, 31 कोटींचा निधी मंजूर आणि जानेवारीपासून वाटपाची शक्यता। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेसाठी राज्य शासनाने 19 डिसेंबर 2025 रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून सुधारित पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी 31 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। हा निधी प्रामुख्याने योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी आणि पीक कापणी प्रयोगांच्या मानधनासाठी वापरला जाणार असल्याने विम्याची प्रत्यक्ष रक्कम मिळण्याच्या प्रक्रियेला आता मोठी गती मिळाली आहे। पीक विम्याचा परतावा ठरविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे पीक कापणी प्रयोग होय। कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावरील सोयाबीन, मूग, उडीद आणि मका यांसारख्या प्रमुख खरीप पिकांचे कापणी प्रयोग आता पूर्ण केले आहेत। या प्रयोगांचे मानधन देण्यासाठी शासनाने 2 कोटी 34 लाख रुपयांची तरतूद केली असून प्रति प्रयोग 1000 रुपये मानधन कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे। प्रयोगाची ही आकडेवारी आता संकलित होऊन कृषी आयुक्तालयामार्फत विमा कंपन्यांकडे पाठवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। जानेवारी अखेरपर्यंत प्रत्यक्ष विमा वाटप सुरू होण्याची चिन्हे। विमा वितरणाच्या संभाव्य तारखेचा विचार करता 21 जानेवारी 2026 नंतर पीक विमा मिळण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने वेग घेणार आहे। सध्या राज्य स्तरावरून आकडेवारीचे विश्लेषण सुरू असून ती विमा कंपन्यांना हस्तांतरित केली जात आहे। जर यामध्ये कोणतेही तांत्रिक आक्षेप आले नाही तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। 21 दिवसांची मुदत आणि दंडाची तरतूद। नव्या नियमानुसार एकदा पीक कापणीची अधिकृत आकडेवारी विमा कंपन्यांकडे सोपवली की त्यांना पुढील 21 दिवसांच्या आत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करणे बंधनकारक असते। जर विमा कंपन्यांनी या मुदतीत पैसे दिले नाहीत तर त्यांना थकीत रकमेवर 12% व्याजासह दंड भरावा लागेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे। यामुळे विमा कंपन्यांकडून होणारा संभाव्य विलंब टाळता येणार असून शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळणे शक्य होणार आहे। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे सातारा। 210 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2800 आणि सर्वसाधारण दर 1900 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर। लाल कांदा 33,816 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 3300 आणि सर्वसाधारण दर 1250 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला। लाल कांदा 3500 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1806 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती येवला आदर्श। लाल कांदा 700 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती। फळ आणि भाजीपाला। लाल कांदा 347 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2700 आणि सर्वसाधारण दर 1850 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर। लाल कांदा 3800 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 2141 आणि सर्वसाधारण दर 1650 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर। लाल कांदा 11311 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 2611 आणि सर्वसाधारण दर 1405 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती देवळा। लाल कांदा 5150 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 2155 आणि सर्वसाधारण दर 1780 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली। फळे भाजीपाला। लोकल कांदा 3465 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 700, कमाल दर 2500 आणि सर्वसाधारण दर 1600 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे। लोकल कांदा 10928 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2200 आणि सर्वसाधारण दर 1350 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव वसवंत। पोळ कांदा 15000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 350, कमाल दर 2600 आणि सर्वसाधारण दर 1750 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक। उन्हाळी कांदा 672 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये। तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।